संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतायत। तसेच या विधानसभेत आमदार पाडणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। तसेच आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाते। शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील 5 सप्टेंबर पासून विधानसभा निहाय बैठका घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मराठा आंदोलनाचा विषय असला तरी शेतकऱ्यांचे विषयही महत्त्वाचे आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महत्त्वाचा आहे। यासाठी आता मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याचं सांगितलं जात आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्याचे पैसे राहिले आहेत। शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे। सरकार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना फसवत आहे। सरकार कर्जमाफी कशी करत नाही ते पाहतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, जालना। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।